कोल्हापूर महापालिकेत आज भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महापौर रूपाराणी निकम, महापालिकेचे अधिकारी आणि भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली। बैठकीत बोगस जन्ममृत्यू नोंदी असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला। या संदर्भात हजारो जन्ममृत्यू दाखल्यांबाबत शंका व्यक्त करण्यात आल्याचं सांगितलं जातंय। बैठकीत स्थायी समितीचे सभापती विशाल शिराळे, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त किरणकुमार धनवाडे, भाजपचे गटनेते मुरलीधर जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्यासह भाजपचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सोमय्यांनी अधिकाऱ्यांना खडसावल्याची माहिती समोर येतेय। तसंच अधिकाऱ्यांकडून याबाबत स्पष्टीकरण दिलं जात असताना त्यांनी ऐकून घेतलं नसल्याचं सांगण्यात येतंय। बैठकीसंदर्भात माजी खासदार किरीट सोमय्या यांना माध्यमांनी विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरं दिली नाहीत। दरम्यान विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी या बैठकीवर आक्षेप घेतलाय। महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेण्याचा अधिकार माजी खासदारांना आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। तसंच महापालिका आणि अधिकाऱ्यांच्या स्वायत्ततेचा हा अपमान असल्याचा आरोप त्यांनी केलाय। मुळात अशी प्रशासकीय बैठक घ्यायचा यांना अधिकार आहे का, हा एक भाग। घेतली ती घेतली आणि त्यांनी ज्या पद्धतीनं आमच्या अधिकाऱ्यांना आणि कामकाजाबाबतीत वाकडे तिकडे वेडेवाकडे आरोप केले की इथून बोगस दाखले दिलेत, चुकीच्या पद्धतीनं दिलेत, असं एका जबाबदार माजी खासदारांनी आमच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या समोर बोलण्याच्या पूर्वी काही पुरावे आणले असते तर बरं झालं असतं। बिनबुडाचे आरोप, उगीच काहीतरी वातावरण निर्मिती करायची आणि कारण नसताना आमच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना अपमानास्पद जी वागणूक दिली आमच्या अधिकारी पदाधिकाऱ्यांच्या समोर, ही खरंच निषेधार्ह बाब आहे। सगळे दाखले आता QR कोडशिवाय देता येत नाहीत। शाळेच्या प्रवेशासाठी असेल, पासपोर्टसाठी असेल किंवा आधार कार्ड अपडेशनसाठी असेल, इतर कोणत्याही शासकीय कामासाठी असेल, हे सगळं ऑनलाईन झालं असताना सर्व दाखले तुम्हाला माहितीच्या अधिकारात देखील त्याची माहिती मिळते। असं असताना एक जबाबदार नेत्यानं, भाजपचा एक सिनियर नेता काही हवेत वापा उडवून आमच्या अधिकाऱ्यांना आणि आमच्या महापालिकेच्या कामकाजाबाबतीत चुकीच्या पद्धतीने आणि बोगस चुकीचे दाखले आहेत, चुकीच्या पद्धतीनं दिल्यात असले गंभीर आरोप करावे आणि आमच्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निमूटपणे ऐकून घ्यावं, हे अत्यंत लाजिरवाणे आहे। त्यांना कसलीही अधिकार नसताना अशा पद्धतीचे आरोप करणे ही महापालिकेची स्वायत्तता घालवण्यातला प्रकार आहे। महापालिकेतील या बैठकीची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली असून विरोधी पक्षानं उपस्थित केलेल्या प्रश्नांवर प्रशासन आणि भाजपकडून काय स्पष्टीकरण दिलं जातंय याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय।